की जर पोलिसांना हे कळलं होतं की आरोपी कुठल्या फोन टावर खाली आहेत, कुठल्या लोकेशनला आहेत, तर त्यांनी तरी तिथं जायला लवकर पाहिजे होतं किंवा गावातील काही खूप मोठ्या प्रमाणात युवक होते त्यांना जर सांगितलं असतं तर त्यांनी तिथं तो विचार नाही केला. तिथं त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार केला आणि आम्हाला दिशा वेगळी देण्यात आली ह्या लोकांना. आणि तिथं जी घटना घडली ती अत्यंत म्हणजे अमानवीय घडली. एकदम कुटुंबाचीच नाही तर सगळ्या गावाची, कुटुंबाची खूप मोठी हानी झाली. त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की कुठल्या लोकेशन खाली आहेत ते. त्यामुळे त्या लोकांना तिथं जाता आलं असतं आणि कदाचित घटना ही घडली नसती. म्हणजे नक्कीच ते त्यांनी जर सांगितलं असतं आपल्याला की ह्या टावर खाली आहेत, तर पलीकडून सगळे वरबगाव, चिंचोली, नाहोली असे गाव होते, प्रत्येकाला जर फोन झाले असते तर ही गोष्ट नक्कीच घडली नसती. परंतु त्यांच्या मनात काय होतं, त्यांचे विचार काय होते किंवा त्यांना त्यावेळेस काय वाटलं, हे अनुत्तरित प्रश्न हे त्यांच्याच मनातले. त्यांनी का तसं केलं हा खूप मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत समाधानी हे जोपर्यंत फाशीवर नाहीत लटकत तोपर्यंत आपण समाधान व्यक्त करणं खूप घाईचं होईल. मी सकाळी देखील बोललेलो आहे, यांना ज्यावेळेस फाशी होईल त्यावेळेस आपण आपली प्रतिक्रिया त्या बाबतीतली वेगळी देऊया.